नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगचा आजचा भाग मजेदार आहे प्रेक्षकांनो. म्हणजे आता नागराजने प्रियाला सगळा प्लॅन सांगितला आहे की ते प्रियाला कसं काय फसवणार आहेत. आणि त्यानंतर एक नवीनच ॲस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या सिरियलचा. म्हणजे आता सायली आणि अस्मिताने ऑफिशियली आता मैत्री केली आहे. आणि आता अर्जुनसुद्धा सायलीला सगळं सांगणार आहे आणि सायली अर्जुनला आता गाठोडा शोधण्यात सुद्धा मदत करणार आहे. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता हा जो हवालदार पाटील असतो तो आता सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जात असतो आणि त्यामध्ये एक प्रियाचं सुद्धा डॉक्युमेंट असतो, ज्यामध्ये आपल्याला ते कळलंच आहे की ती लहानपणी एक चोर होती. तसा गुन्हा तिचा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. तर असा कागद आता या पाटीलकडे असतो आणि तो स्वतः जसा धक्का लागतो त्याला एका गोट्याचा आणि तो खाली जाऊन पडतो. तर त्याच्यासोबतच आता सगळी कागदं खाली पडलेली असतात. तर आता अर्जुन लगेच जातो मदत करायला. तर आता ह्या लहानपणीच्या प्रियाच्या कागदावर अर्जुनचं लक्ष जातं आणि त्याच वेळेला आता ह्या पाटलाचं सुद्धा लक्ष जातं त्यावर. तर हा जो हवालदार पाटील असतो हा पहिले अर्जुनकडे बघतो आणि अर्जुनने तो कागद हाती घेताच पटकनच तो कागद आपल्या हाती घेऊन घेतो आणि म्हणतो, ओ साहेब तुम्ही राहू द्या ना, कशाला करताय तुम्ही हे, मी आहे ना. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो, तुम्हाला लागलं तर नाही ना. तर हा पाटील म्हणतो की नाही नाही, काही नाही लागलं मला, आणि पटकन घाईघाईतच तिथून निघून जातो. तर आता आपल्याला दुसरीकडे पाहायला मिळतं सायली गरम गरम छान दूध करून आणते आता अस्मितासाठी. आणि अस्मिताला काही इन्स्ट्रक्शन देण्या अगोदरच अस्मिता पटपट ते दूध पिऊन घेते. आणि आता सायलीला हे बघून आश्चर्यच वाटतं. सायली म्हणते, बापरे, अरे वा, तुम्ही तर निमूटपणे दूध संपवून टाकलं, कमाल आहे ना. एक फोन काय आला आणि तुमचा तर मूडच बदलून गेला. तुमच्या मैत्रिणीचा फोन होता का. तर आता अस्मिता हसते आणि म्हणते, हो हो ये ना, बस बस मी तुला सांगते सगळं. अगं सायनिका, माझ्या कॉलेजची मैत्रीण, मी तिच्याशी बोलत होते. पण तुला कसं कळलं गं की मी फोनवर माझ्या मैत्रिणीशी बोलत होते म्हणून. तर आता सायली म्हणते अस्मिताला, तुम्ही आलात तेव्हा चिडचिड करत होतात ना, आणि आता बघा फोन आला त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक हसू आहे. आणि ही जादू फक्त एखादी मैत्रीणच करू शकते. तर त्यानंतर आता अस्मिता विचारते सायलीला, अगं तुझी अशी कोणती मैत्रीण आहे का. तर आता सायली म्हणते, हां तशी तर कुसुमताई आहेच, पण आम्ही कधी तुमच्यासारखं असं सिनेमाला किंवा कुठे बाहेर फिरायला नाही गेलो. हां बाजारामध्ये आम्ही जायचो बांगड्या आणि टिकल्या घ्यायला, बस तेवढंच. तर आता अस्मिता विचारते सायलीला, अगं मग तुझी कॉलेजची कुठली मैत्रीण असेल ना. तर आता सायली हसते आणि म्हणते, कॉलेजची नाही नाही, अस्मिताताई, मी 11वीत असल्यापासून छोट्या छोट्या नोकऱ्या करत होते आणि मग मला 12वीत तर कॉलेजच सोडावं लागलं हो. मग पूर्ण वेळ नोकरी, आश्रम कसा चालवायचा, बस हे सगळे प्रश्न होते हो. तर आता कसली मैत्री आणि कसलं काय. आता इकडे सायली थोडी दुःखी होते आणि अस्मिताकडे बघते आणि म्हणते, आलेस मी. आणि आता सायली उठते आणि किचनमध्ये जाते. तर आता अस्मिता तिला थांबवते आणि लगेच म्हणते, माझी मैत्रीण होशील. इकडे आता दुसरीकडे सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतं आता ही प्रिया येते. नागराज डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतो. तर तिथे येऊन आता प्रिया म्हणते, गुड मॉर्निंग काका, काय पार्टी बदलली वाटतं. तर आता नागराज म्हणतो या प्रियाला, म्हणजे. तर आता प्रिया म्हणते, म्हणजे तुमचा जवळचा मित्र महिपत शिकरे, तो तर माझ्या जीवावर उठलाय. अगदी हॉस्पिटलमध्ये शिरून त्यांनी माझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि नागराजकडे बघत आता प्रिया म्हणते, तुम्ही तर माझ्या बाजूने आलेत आणि काल त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला पटवून देत होतात की आपल्या तन्वीला अगं घरात येऊ दे. अहो काका, काय झालं, त्या महिपतने तुम्हाला पण लात घातली का. तर आता हा नागराज म्हणतो प्रियाला, कसं आहे ना प्रिया बाळा, तुझा जन्मही झाला नव्हता ना त्याच्या आधीपासून मी आणि महिपत एकमेकांचे मित्र आहोत. आमच्या दोघांना एकमेकांची एवढी सिक्रेट्स माहिती आहे, एवढी की आमच्यापैकी कोणी एक गचकल्याशिवाय आमची मैत्री संपणारच नाही. आणि तुझ्या दुर्दैवानं आम्ही दोघेही अजून जिवंत आहोत, नाही का. असा टोमणा सुद्धा आता नागराज प्रियाला मारतो. तर आता प्रेक्षकांना इथे सीन शिफ्ट होतो आणि सायली आता अचानक कुठेतरी गेली असते मध्येच आणि परत येते. आणि आता तिच्या हातामागे तिने काहीतरी लपवलेलं असतं. तर अस्मिताला सायली आता म्हणते, अस्मिताताई, मी तुम्हाला कसं सांगू, तुम्ही त्या दिवशी जेव्हा मला नवीन कपडे घालून तयार केलेत ना, बस त्याच दिवशी मला तुमच्याशी बोलायचं होतं अस्मिताताई. आणि आता सायली इकडे खुश पण असते आणि इमोशनल पण झाली असते. त्यानंतर आता सायली म्हणते अस्मिताला, मला त्या क्षणी असं वाटलं होतं की आपल्या आयुष्यात ना अशी एखादी मैत्रीण असायलाच हवी. म्हणजे कुसुमताई आहेच, पण अशी एक व्यक्ती जी माझ्या वयाची असेल आणि मी जिच्याशी मनातलं सगळं बोलू शकेन आणि तीही समजू शकेन. आणि सायली आता पुढे म्हणते अस्मिताला, माझ्यासाठी माझी ती मैत्रीण बनाल का. आणि सायली आता एक पिवळ्या कलरचं गुलाबाचं फूल अस्मिताला देते. आता पिवळं फूल जे असतं ते मैत्रीचं प्रतीक असतं, म्हणून आता सायलीने ते तोडून खास आता अस्मितासाठी आणलं असतं. आता हे बघून अस्मिता खूप खुश होते आणि विमलसुद्धा किचनमधून हे सगळं बघत असते. आणि आता ते फूल बघून अस्मितासुद्धा इमोशनल होते आणि सायलीला मिठी मारते.
आणि आता या दोघींचाही एक मैत्रिणींचा नवीन प्रवास इथून सुरू होणार असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो परत आणि प्रिया म्हणते नागराजला, अच्छा म्हणजे मला घरात येण्यामध्ये जे मदत केली त्यामागे तुमचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. तर नागराज म्हणतो प्रियाला, ऑफकोर्स, आणि तुला सांगायला मी काय घाबरतो की काय. आणि हळूच आवाजात आता नागराज म्हणतो प्रियाला, हे बघ, एकदा का तुला आता पिंजऱ्यात पकडलं मग तुझ्यावर वॉच ठेवायला आम्हाला सोपं जाईल ना, आणि मग संधी मिळताच आम्ही तुझे पंख छाटणार आणि मग तुझी मान छाटणार. तर आता ही प्रिया म्हणते नागराजला, हो का, म्हणजे माझी मान छाटणं इतकं सोपं वाटतं का तुम्हाला. तर नागराज म्हणतो या प्रियाला, हो सोपंच आहे. आम्ही जेव्हा अशी सुरीत चालू ना तुझ्यावर तेव्हा काहीच आवाज होणार नाही, डोंट वरी, कारण मी आणि महिपतने या आधीच त्या सुरीला अशी थार लावणं सुरू केली आहे. आता फक्त एकच वार, तुझा जीव न घेता तुझा खेळ खल्लास. तर आता ही प्रिया घाबरते थोडी आणि मनात विचार करू लागते की कसला वार, याचा आणि महिपतचा प्लॅन तरी काय आहे. आणि इकडे आता परत सीन शिफ्ट होतो आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत अर्जुनच्या ऑफिसमध्ये असतो. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मी त्या हवालदार पाटलाला कामाला लावलं होतं आणि आमच्या फाईलमध्ये तुमच्या बायकोबद्दल काहीही असतं तर ते सापडलं असतं आणि तुमच्या वाईफबद्दल कुठलीही मिसिंग कंप्लेंट आली नाही आहे हे मात्र नक्की. आणि आता इथे सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतं अशा 4 बॉटला 4 साईडने ठेवल्या असतात, त्याच्यावर एक पाटली ठेवली असते आणि त्याच्यावर हा हवालदार पाटील असतो. तर महिपतने आता याची ही अवस्था केली असते, ते का बरं हे आपल्याला आता पुढे पाहायला मिळणार आहे. तर एक असा व्हिडिओ चालवतो महिपत आणि त्यामध्ये असं असतं की हा हवालदार पाटील जो असतो हा आपल्या बायकोशी बोलत असतो आणि त्यानंतर हा आपल्या बायकोला म्हणत असतो की काय गं, हां तुला आपल्या खोलीत AC हवा आहे ना, लावून टाकू. ते काय आहे ना, महिपत चिकडेसारखी बंपर लॉटरी लागली आपल्याला, त्याला जी महत्त्वाची माहिती हवी आहे ना ते सगळी माझ्याकडे आहे आणि त्यानंतर त्याने मोबदला दिल्याशिवाय मी काही त्याला ती माहिती देणार नाही आणि जोपर्यंत आपण मालामाल होत नाही ना तोपर्यंत सगळं लपून ठेवू. तर हा व्हिडिओ आता महिपत या पाटलाला दाखवत असतो आणि त्यानंतर हा व्हिडिओ बंद केल्यावर महिपत म्हणतो या पाटलाला, मालामाल व्हायचंय तुला काय रे महिपत शिखरे, बंपर लॉटरी, मालामाल व्हायचंय तुला. महिपत शिखरे नावाची बंपर लॉटरी लागली असं बायकोला सांगत होता तू, हां काय रे, काय पाहिजे तुला, AC पाहिजे, AC, घरामध्ये AC लावू, काय म्हणलं तू, महिपत शिखरेच्या पैशाने AC लावू आणि मग सगळ्या घरात असं गारगार होईल आणि मग त्या गारगारमध्येच आपण काही करत जाऊ, अच्छा म्हटलं तू. काय रे, बायकोला नेकलेस देणार तू माझ्या पैशाने आणि माहिती लपवून ठेवणार. अरे तुझ्या पायाखालची एक जरी बॉटली मी फोडली ना तरी तुला एकदम गारगारच वाटणार, कळलं का, एकदम गारगार. कारण प्रेक्षकांनो आता ह्या हवालदार पाटलाच्या गळ्यात वरून फासा सुद्धा लटकवलेला असतो. आणि पुढे आता महिपत म्हणतो या पाटलाला, आणि मग तुझी बॉडी एकदम थंडगार आणि मग तुझी थंडगार बॉडी पाहून तुझी बायको पण होणार अशी एकदम थंडगार. आणि मग दुसऱ्या दिवशी बातमी काय येणार की हवालदार पाटील आणि त्याच्या बायकोनं गळाफास लावून केली आत्महत्या. तर आता हा पाटील विनवण्या करत असतो आणि महिपतला म्हणतो असतो, साहेब जाऊ दे ना, असं नाही करणार मी पुढे. तर आता महिपत म्हणतो, अरे असं कसं, तू पाहुणा आहे आमचा पाहुणा आणि पाहुण्याचा पाहुणचार केल्याशिवाय आम्ही इथनं जाऊ देत नसतो, काय नागराज शेठ बरोबर ना. तिथे नागराज सुद्धा बसला असतो तर नागराज सुद्धा आता महिपतला म्हणतो हो बरोबर. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो. आता अर्जुन विचारातच पडला असतो की सायलीबद्दल कशीच काय मिसिंग कंप्लेंट नाही आहे. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन असं पण होऊ शकतं ना की सायली वहिनी कधी हरवलीच नव्हती. म्हणजे बघ ना, जी मुलं अशी आश्रमात वाढली असतात ते युजली त्यांच्या पालकांना नको असतात म्हणूनच ते तिथे वाढली असतात ना. आणि खूप पालक तर अशा मुलांना आश्रमाच्या दारातच सोडून जातात आणि मग अशा वेळी कोणी मिसिंग कंप्लेंट तर करणारच नाही ना. तर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला, अरे तू लहान बाळाबद्दल बोलतोयस, पण जेव्हा सायली आश्रमात गेली होती तेव्हा ती थोडी मोठी होती आणि जरा ती ट्रॉमामध्ये होती, म्हणून मला वाटलं होतं की ती कदाचित हरवली असेल आणि तिच्या आई वडिलांनी मिसिंग कंप्लेंट सुद्धा केली असेल. आणि आता सीन शिफ्ट होतो आणि आता महिपत म्हणत असतो नागराजला, काय हो नागराज शेठ, कोणती बाटली फोडू, ही बाटली फोडू की ही बाटली फोडू. तर नागराज म्हणतो ते उजवीकडची फोड. आणि असं म्हणत आता खूप प्रयत्न करत असतात नागराज आणि महिपत या हवालदार पाटलाला घाबरवण्याचा. तर तितक्यातच आपला जीव वाचवण्यासाठी हवालदार पाटील म्हणतो, साहेब पोलीस रेकॉर्ड सापडला त्या मुलीचा, पोलीस रेकॉर्ड सापडला. तितक्यात महिपत आता हे सगळं थांबवतो आणि त्याच्या गुंडाला म्हणतो, काढ रे त्याच्या खिशातनं. आणि महिपतचा गुंड आता महिपतकडे आणून देतो ती चिठ्ठी. आणि त्यानंतर नागराज म्हणतो, काय रे पोलीस रेकॉर्ड, काय आहे एवढ्या लहान बोरीचा पोलीस रेकॉर्ड निघाला. तर त्यानंतर आता महिपत ते बघत असतो काय वगैरे आहे म्हणून त्यामध्ये. तर आता हवालदार सांगत असतो तो, म्हणजे जो पाटील असतो तो, की साहेब तुम्ही मला जे पोरीचा फोटो दिला होता ना ते पोरगी चोर म्हणून पकडला गेली होती आणि ज्या माणसाकडे तिने चोरी केली होती त्याने त्या मुलीची चोरीची कंप्लेंट नोंदवली होती आणि त्या तक्रारीची कॉपी आहे
आणि पुढे हा हवालदार पाटील सांगू लागतो महिपतला, साहेब अशा पोरांना ना बाल सुधारगृहात पाठवलं जातं, पण ही पोरगी त्याआधीच तिथनं पळून गेली. त्यानंतर महिपत म्हणतो, काय पळून गेली? तर आता हा हवालदार म्हणतो महिपतला की हो साहेब, त्या गृहात पाठवण्याच्या आधीच ती मुलगी तिथून पळून गेली आणि त्यानंतर तिचा काहीच रेकॉर्ड नाही आहे, तिच्या गुन्ह्याचा सुद्धा नाही आणि ती जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही आहे. तर त्यानंतर आता महिपत एकदम ओरडायला लागतो आणि म्हणतो, जगली जगली ती जगली आणि त्यानंतर आमच्या उरावर येऊन बसली. आमच्या दोघांच्याही, नागराज शेठच्या आणि माझ्या आणि आमचं जगणं तिने मुश्किल केलंय. आणि त्यानंतर महिपत म्हणतो हवालदार पाटीलला की लहानपणी या पोरीच्या हरपण्याची तक्रार अशी तिच्या आईवडिलांनी केली असेल ना? तर हा हवालदार पाटील म्हणतो, नाही साहेब, मी सगळ्या मिसिंग कंप्लेंटच्या फाईल्स तपासल्यात, पण असं काहीच नाही या पोरीबद्दल, ती हरवल्याची कुठलीच तक्रार नाही आहे. तर आता त्यावर नागराज म्हणतो पाटलाला, अरे मग शोध ना, बरोबर शोध, पुन्हा एकदा 4 ते जुने रेकॉर्ड्स काय. आणि त्यानंतर हा पाटील म्हणतो, आता महिपतच्या गुंडांना दादा सोडा ना, दादा प्लीज सोडा. तर आता महिपत म्हणतो, ए पाटला, मी म्हटल्याशिवाय तुला कोणीच सोडणार नाही. या टायमाला जर तू गद्दारी केली ना, तर हे बाटली तुझ्या पायाखाली नसेल, तर हे बाटली तुझ्या मेंदूत असेल. आणि आता सीन शिफ्ट होतो आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणतो आता अर्जुनला की जर मिसिंग कंप्लेंटच नसेल अशी कुठली, तर तुमच्या बायकोच्या आईवडिलांपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. तर आता अर्जुनला टेन्शन आलं असतं की आता पुढे कसं काय करू ते सगळं. त्यानंतर इकडे आता सीन शिफ्ट होतो, सायली बाजारात बाहेर गेली असते आणि अस्मिता तिला फोन करते आणि विचारते, हॅलो सायली, कुठे आहे ग तू? तर सायली म्हणते, अस्मिताताई, मी बाजारात आले होते, जरा भाज्या घ्यायच्या होत्या आणि इतर बारीक सारीक गोष्टीसुद्धा घ्यायच्या होत्यात ना, म्हणून तुम्हाला काही हवं आहे का? तर अस्मिता म्हणते, नाही ग, तू घरी दिसली नाही ना म्हणून कॉल केला. काय ग, किती काम करत असते तू, जेव्हा बघावं तेव्हा कामच करत असते. आणि काय ग, बाकी काही करायला तुला वेळ मिळतो की नाही? तर आता सायली म्हणते, बाकी काही म्हणजे? तर अस्मिता म्हणते, काही नाही, तू घरी ये, मग बोलू, लवकर ये हां. तर सायली म्हणते, बरोबर, आणि सायली फोन ठेवून देते. त्यानंतर तिथे कल्पना आणि प्रताप बसले असतात. तर आता अस्मिता म्हणते दोघांनाही की काय सायलीला बघाव तेव्हा कामच असतं काही ना काही, आणि ती स्वतःसाठी अर्जुनसाठी कधी आणि कसा वेळ काढत असेल ना तिलाच ठाऊक. तर आता कल्पनासुद्धा म्हणते, आणि हो ना, हे तिच्या मनात सुद्धा येत नसेल. तर अस्मिता म्हणते, पण माझ्या मनात आलंय ना आता, अर्जुन आणि सायली घरात असतील तेव्हा कोणी ना कोणी घरात असंच ना, त्यामुळे मग आपण आता एक काम करू, आपण गायब होऊ, म्हणजे त्या दोघांना प्रायव्हसी मिळेल. त्यानंतर आता प्रताप आणि कल्पनाला आश्चर्यच वाटतं आणि प्रताप म्हणतो, काय? तर आता अस्मिता म्हणते, अरे आपण घरात नसलो ना तर ते एकमेकांना थोडा वेळ तरी देतील, आणि खूप दिवस झाले माझी सासूबाई तुमच्या दोघांनाही घरी बोलवतायत, पण माझ्याकडे जाऊया ना आणि पूर्ण दिवस तिथे काढूया. आणि अर्जुन आणि सायली जेव्हा ते दोघेही कोर्टातून आणि बाजारातून घरी आले तेव्हा त्यांना डिस्टर्ब करायला इथं कोणीही नसेल. आणि त्यानंतर विमलला बोलावते अस्मिता आणि म्हणते, विमल इकडे एक काम कर, तू पण चल माझ्याबरोबर सासूबाईंकडे. तर विमल म्हणते, नको नको, मला केव्हापासून माझ्या बहिणीच्या घरी जायचं आहे, मी एक काम करू का, तिथे जाऊन येऊ मी? तर अस्मिता म्हणते, हो हो ठीक आहे, जा, काही हरकत नाही. तर आता प्रताप म्हणतो, चला ठरलं तर मग आपण पटकन निघूया. आणि कल्पनासुद्धा म्हणते, बरं मी पटकन साडी चेंज करून येते. आणि विमल म्हणते, बरं मी एक काम करते, सायली तर येईपर्यंत मी सगळी कामं आवरून ठेवते, म्हणजे कसं आहे ना, घराला कुलूप लावायला नको गो. तर त्यानंतर आता अस्मिता म्हणते, हो पण सायलीकडे तू आता चुगली करू नकोस की हे सगळं आम्ही मुद्दाम केलंय म्हणून. तर त्यानंतर विमल म्हणते, नाही मी काही सांगणार नाही, मी सगळं सांभाळून घेईल, ठीक आहे. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, चला पटकन निघूया आपण. आता सीन शिफ्ट होतो, आता प्रिया नागराजच्या खोलीमध्ये जाते. तर रात्रीची वेळ झाली असते. तर नागराज म्हणतो, अरे वा, या मॅडम, प्रिया मॅडम, बोला, कसा काय आज आमच्या खोलीत आलात, बसा. तर आता प्रिया म्हणते नागराजला, इतकं खोटं स्वागत करायची ना काहीही गरज नाही आहे, हे माझंच घर आहे, मी फक्त माझ्या खोलीतून उठवून तुमच्या खोलीत आले. तर आता नागराज म्हणतो, माझं घर, माझी खोली, इतका कॉन्फिडन्स येतो कुठून ग प्रिया तुझ्यामध्ये? तुझा बाप तुझ्याकडे डुंकूनही बघत नाही, आईने तर जबरदस्तीने तुला घरात घेतलंय आणि एक शब्दही तुझ्याशी बोलत नाही, आणि जर दादा वहिनीला कळलं की खरी तन्वी तू नाही आहेस, तर आता प्रिया एकदम घाबरते, कारण नागराज थोडा जोरात बोललेला असतो. तर प्रिया म्हणते, हळू बोला ना, काय करताय तुम्ही, कोणी ऐकलं तर? तर नागराज म्हणतो, अगं हळूच तर बोललो, हे सत्य लपून राहणार नाहीये प्रिया, आज ना उद्या सगळ्यांना कळणारच आहे, लपून नाही राहणार आहे. तर त्यावर आता प्रिया म्हणते, लपवता येतं मला, माझं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा विचार जरी केला ना तर तो माझ्याकडचा जो व्हिडिओ आहे ना तो अख्ख्या जगाला दाखवेन मी, अशी आता धमकी ही प्रिया देत असते नागराजला. तर आता नागराज म्हणतो, काय ग, किती दिवस त्या व्हिडिओच्या जीवावर अशी उड्या मारणार आहेस तू? ऑलरेडी तू त्या मैपतच्या ट्रॅपमध्ये अडकली आहेस, एकीकडून मैपतने तुला घेरलंय आणि दुसरीकडून अर्जुनने. तर प्रिया म्हणते, काय तुम्हाला काय झालंय, काय नॉनसेन्स सारखे बडबड करायला लागल्यात तुम्ही? पिंजरा काय, ट्रॅप काय, सुरी काय? तर आता नागराज स्माइल करतो. तर प्रिया म्हणते, काय करणार आहात तुम्ही? प्रिया खूप घाबरली असते आता. तर आता नागराज म्हणतो, अगं ऑलरेडी करून झालंय. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता सगळी मिसिंग कंप्लेंट जी असते तो आता हवालदार पाटील शोधत असतो.
आणि महिपत आता हवालदार पाटलाची फोनची वाट बघत असतो आणि महिपत म्हणतो, या पाटलाला आता एका बाईची कंप्लेंट शोधण्यासाठी इतका वेळ का लागतोय, तिची माहिती मिळवता येत नाही साधी तिला, काय करत असेल हा. आणि लगेच आता महिपत त्या हवालदार पाटलाला फोन करतो आणि म्हणतो, का रे पाटला, तुला एक बाई शोधायला इतका टाइम लागतो काय, सापडले की नाही ते बाई. तर आता हवालदार पाटील म्हणतो, त्या पोरीबद्दल तर एका दिवसात मला माहिती सापडलीच ना, तर बाईबद्दल मी 1-2 दिवसात देतोच तुम्हाला माहिती. तर आता महिपत म्हणतो, आज रात्रच मला माहिती हवी आहे, आज रात्रच मला त्या बाईचा पत्ता पाहिजे. हा महिपत शेकडे पाताळात बसलेल्या माणसाला सुद्धा शोधून काढतो, तुला जमत नसेल ना तर तसं सांग, पुढचं मी बघून घेईन. तर त्यावर आता हवालदार पाटील म्हणतो, नाही ठीक आहे साहेब, बघतो मी. आणि आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि नागरा सांगतो प्रियाला, जेव्हा तू जेलात होतीस की नाही तेव्हा अर्जुन सायलीच्या सख्ख्या आईबाबाला शोधत होता आणि मग ती माहिती आमच्यापर्यंत पोचली आणि मग आम्ही काय केलं. आणि नागराज आता सगळं काय ते सांगू लागतो की कसा तिने तो लहानपणीचा शाळेतला फोटो चेंज केला होता आणि प्रियाचा फोटो लावला होता सायलीच्या फोटोच्या जागी. आणि हे ऐकून आता प्रिया खूप घाबरते आणि प्रिया म्हणते नागराजला, म्हणजे अर्जुनला तुम्ही माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचवणार आहात. तर त्यावर आता नागराज म्हणतो, करेक्ट. नाही म्हणजे प्रिया बघणं, एखाद्या आईबाबाला म्हणजे एखाद्या पोरीला तिचे आईबाबा भेटणार आहेत हे ऐकून किती आनंद झाला असता, आणि तुझ्यासाठी तुझे आईबाबा सापडणार आणि मग तुला फार धोका आहे. आणि आता ही प्रिया मनात म्हणते, अरे बापरे, हे दोघं तर माझे नाकतोंड बंद करायला निघाले आहेत, पण मी अशी डगमगणार नाही, मी खरी तन्वी नाही याचे पुरावे 2 आठवड्यात आहे ना. त्यातला एक महिपतच्या घरी आणि दुसरं सुभेदारांकडे आहे, अन्नपूर्णा निवासमध्ये माझ्या खोलीत आहे, ते दोन्हीही मला ताब्यात घ्यायलाच हवे. असं आता ही प्रिया मनात विचार करू लागते आणि ती लपून छपून सुभेदारांकडे जाते सुद्धा. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली संध्याकाळची वेळ असते आणि सायली आपल्या घरी आली असते आता बाजारातून, आणि ती आता विमलला विचारते, काय हो विमलताई, कुठे गेलेत सगळे, कोणीच नाही दिसत आहे. तर त्यावर आता विमल म्हणते, नाही ते साहेब आणि वहिनी आहे ना अस्मितांच्या घरी गेलेत. तितक्यात प्रेक्षकांना आता अर्जुन सुद्धा येतो घरी त्याच्या ऑफिसमधून. तर त्या सायली म्हणते, अशी अचानक गेले विमलताई, काय हो कसं काय, अस्मिताताईकडे सगळं बरं आहे ना. तर त्यावर आता विमल म्हणते, हो सगळे ठीक आहे. ते काय आहे, अस्मिताच्या सासूबाई वहिनींना कधीपासून घरी या म्हणत होत्या ना, म्हणून गेले. तर आता अर्जुन सायलीला चिडवतो आणि म्हणतो, दॅट्स व्हेरी बॅड विमलताई, म्हणजे आता अस्मिताच्या सासूने मला नाही बोलावलं ठीक आहे, पण सायली तिला नाही बोलावलं, व्हेरी बॅड, आय डोंट लाईक इट. विमल म्हणते, आता हे मला कसं माहीत असेल ना. आणि विमल म्हणते आता सायलीला, आणि हो सायलीताई, मी ना माझ्या बहिणीच्याकडे जाते आणि मी उद्या सकाळपर्यंत पटकन येते हा. आणि आता अर्जुन सायलीला काही कळतच नसतं काय सुरू आहे ते. तर सायली म्हणते विमलला, आता हे कधी ठरलंय. तर विमल म्हणते, अरे मगाशी ना तिचा फोन येत होता, ये करत होती ती तेव्हाच, म्हटलं मग वेळानं तर जाऊन येते, आले हा दादा वहिनी, येतेस मी. तर आता विमल तिथून निघून जाते आणि सायली म्हणते, कमाल आहे, सगळ्यांचं सगळं असं अचानक कसं काय ठरतंय. अहो जर विमल ताईला त्यांच्या बहिणीकडे जायचं असेल तर ते आठवडा आधी मला सांगतात, तशी तयारी सुद्धा करतात, आणि आज असं अचानक. आणि अस्मिता ताई सुद्धा त्यांच्या मैत्रिणींबरोबर संध्याकाळी सिनेमाला जाणार होत्या, पण त्या अशा अचानक आईबाबांना घेऊन त्यांच्या सासरी गेल्यात, त्यांच्या सासूबाईंना भेटायला. आणि पुढे आता सायली म्हणते अर्जुनला, मला तर सांगायचं होतं ना, मला पण जायचं होतं त्यांच्या सासूबाईंना भेटायला. तर आता अर्जुन म्हणतो, हा खूप मोठा गुन्हा आहे मिलॉर्ड, मिसेस सायली अर्जुन सुभेदाराला न घेऊन जाण्याबद्दल सगळ्या सुभेदारांना आता शिक्षा व्हायला हवी. आणि आता इकडे सीन शिफ्ट होतो, प्रिया आता विचार करत बसली असते. तर आता महिपत म्हणतो प्रियाला, काय ग, कसला विचार करत बसली आहेस ग. अच्छा, अर्जुनच्या हातापाया पडण्याचा, त्याच्यासमोर गयावया करण्याचा, का परत सुभेदारांच्याकडे जाण्याचा. नाही जा, काही टेन्शन नाही, जा, पण आता तिथे जाऊ नकोस, काय ना आता सुभेदारांकडे कोणीच नाहीये. म्हणजे बघ, प्रताप वहिनी, अर्जुन सायली सगळे बाहेर गेले आहेत. काय झालं, मगाशी प्रतिमा वहिनी कल्पना वहिनीशी बोलत होत्या ना फोनवर, तेव्हा मी ऐकलं. आणि आता या प्रियाच्या डोक्यात काहीतरी सुचतं आणि प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे मला आताच अन्नपूर्णा निवास तिथे जायला हवं. महिपतच्या घरात गाठोडं चोरण्याआधी मला पहिले सायलीच्याकडे जाण्या आणि तिथून गाठोडं काढणं सोपी जाईल, कारण तिथे आता कोणीही नसेल, फक्त आजूबाजूचे कोणी मला बघायला नको, लपून छपून जायला हवं मला. आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली सुद्धा आता अर्जुनच्या प्लॅनमध्ये सामील होते आणि सायली म्हणते आता अर्जुनला की जर त्या प्रियाकडून माझ्या लहानपणीचं गाठोडं घ्यायचं असेल आपल्याला तर एकच मार्ग आहे. आणि हळूच आवाजात आता सायली सगळा प्लॅन सांगते अर्जुनला. आणि मग आता अर्जुन प्रियाला फोन करतो आणि म्हणतो तू सायलीचा गाठोडा कुठे ठेवला ना हे आम्हाला माहिती आहे चांगलेच. तर तितक्यातच आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या क्षणी की आता प्रियासुद्धा सुभेदारांकडे लपून येते, तिच्या खोलीत जाते आणि गाठोडं शोधत असते. तर गाठोडं गायब असतं आता सायलीचं, कारण ते मागेच अर्जुनने घेतलं असतं प्रेक्षकांनो. तर बघूया प्रेक्षकांनो उद्या काय होणार आहे ते. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया उद्या एका अशाच धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.